आता बघा, आपल्याला क्लास 9 मध्ये लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल 5th चॅप्टर आहे. ओके. तसंच आपल्याला सेम टू सेम हाच टॉपिक क्लास 10 ला येणार आहे. पहिलाच चॅप्टर आहे लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि त्याच्यासाठी आपल्या बोर्डमध्ये 12 मार्क्सचं वेटेज आहे. ठीक आहे. जर आपल्याला 9th जर हा चॅप्टर व्यवस्थित क्लिअर असेल, तरच आपल्याला 10th चॅप्टर हा इझी जातो. ओके. कारण ह्याचंच आपल्याला एक म्हणतात ना, की एक्सपान्शन म्हणून आपल्याला 10th मध्ये हा चॅप्टर येणार आहे. तर आधी बेसिक पासून आपण याला सुरुवात करूया. लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता बघा, पहिला सांगते मी. इक्वेशन म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये इक्वल टूचं साइन असतं. म्हणजे जसं काय एक्स इज इक्वल टू 5 मध्ये इक्वलचं साइन आहे, ह्याला म्हणतो आपण इक्वेशन. ओके. आणि जर असं लेस दॅन 5, ग्रेटर दॅन 5 अशा टाइपचे जर काहीतरी आले असतील, तर ह्याला आपण म्हणतो इनइक्वेशन्स. काय म्हणतो? इनइक्वेशन्स. आणि हे जे असतात, हे असतात इक्वेशन्स. समजलं? आणि आपल्याला शिकायचंय इक्वेशन हा आपल्यासाठी फार नाहीये, पण फक्त आपल्याला माहित असावा. तर आपण म्हणतो इक्वेशन. आता लिनिअर इक्वेशन म्हणजे असं इक्वेशन की त्याच्यामध्ये त्याची व्हेरिएबलची जी डिग्री असते, जो इंडेक्स असतो, जो पॉवर असतो, हा किती असला पाहिजे? मस्ट बी 1. ना लेस दॅन 1 ना ग्रेटर दॅन 1. एक्झॅक्टली व्हेरिएबलची डिग्री जी आहे ही 1च असली पाहिजे आणि त्याच्यामध्येही 2 व्हेरिएबल्स पाहिजेत. ओके. जसं की एक्स, वाय, झेड अशा टाइप आपण लिहितो, तसे 2 व्हेरिएबल असले पाहिजेत. त्याच्यासाठी जनरल फॉर्म आहे आपला एक्स प्लस बीवाय इज इक्वल टू सी. आता ए, बी, सी हे कोणतेही रिअल नंबर असू शकतात, बट कंडिशन इथे एकच आहे की ए आणि बी ऍट अ टाइम 0 नसायला पाहिजेत. ओके. रिअल नंबर म्हणजे त्याच्यामध्ये 0 ही इन्क्लूड होतो, पण ए आणि बी ऍट अ टाइम म्हणजे एकाच टाइमला 0 नसायला पाहिजेत. म्हणजे जर समजा 0x प्लस 0y इज इक्वल टू 5 हे असं नसणार. का? असं का नसेल? हे एक कंडिशन आहे. त्याचबरोबर सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय? व्हेन वी कन्सिडर ऍट द सेम टाइम 2 लिनिअर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, त्याला आपण काय म्हणतो? सायमल्टेनियस इक्वेशन्स. जेव्हा आपण 2 लिनिअर इक्वेशन्स, ओके, कोणते 2 व्हेरिएबल मध्ये असणारे 2 लिनिअर इक्वेशन जेव्हा आपण ऍट अ टाइम कन्सिडर करतो, त्याला आपण काय म्हणतो? सायमल्टेनियस लिनिअर इक्वेशन. ओके. आता टू मेथड्स ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस लिनिअर इक्वेशन. आपल्याला ह्या क्लास 9th मध्ये 2 टाइपच्या मेथड आपण शिकलेले आहेत. एक आहे इलिमिनेशन मेथड, दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड. आता सगळ्यात आधी पहिला आपण बघूया इलिमिनेशन मेथड म्हणजे काय. आता जर समजा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल की एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे. ओके. हे एक इक्वेशन नंबर 1 मी कन्सिडर करते. त्यानंतर दुसरं इक्वेशन दिलेलं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू समजा 3 दिलेलं आहे. ह्याला मी इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करते आणि आपल्याला सॉल्व्ह करायचंय बाय इलिमिनेशन मेथड. आता इलिमिनेशन मेथड म्हणजे काय? की तुम्हाला ह्या दोघांना सायमल्टेनियसली म्हणजे एकत्र सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर? आता बघा, पहिला मी ह्याच्यामध्ये काय कन्सिडर करणार, की जे माझे व्हेरिएबल आहेत, त्यांचा जो कोइफिशियंट आहे हा सेम आहे का? म्हणजे कोणताही एकाचा आपल्याला कोइफिशियंट सेम करायचा आहे. आता ह्या इक्वेशन मध्ये कोइफिशियंट दोघांचे सेम आहेत. ते झालं. त्याचबरोबर आता काय करणार आपण? इक्वेशनला जर सॉल्व्ह करायचं असेल, तर एकाचं साइन प्लस आणि एकाचं साइन मायनस असणं खूप गरजेचं आहे. जर तसं असेल, तर आपण दोघांना डायरेक्ट ऍड करू शकतो. बरोबर? आणि ऍड केल्यानंतर तसंही एक जो आपला व्हेरिएबल आहे, तो कट होऊन रिमेनिंग व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. जर तसं नसेल, तर मग आपल्याला काय करावं लागेल? जर दोघांची ते ऍडिशन असेल इन केस, तर आपल्याला काय करावं लागेल त्या अशा केसेसमध्ये? जर दोन्ही व्हेरिएबल दोन्ही इक्वेशन मध्ये दोन्ही व्हेरिएबलचं साइन जर सेमच असेल, म्हणजे प्लस प्लस किंवा मायनस मायनस असेल, तर आपल्याला ह्या केसमध्ये इथे सबट्रॅक्शन करावं लागतं. ओके. आता बघा, हे जे 2 आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत, ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये एक्स प्लस वाय आणि मायनस वाय आहे. बघा, प्लस वाय आणि मायनस वाय आहे का? आहे. मग आपण काय करूया? दोन्ही इक्वेशनला डायरेक्ट ऍड करूया का? ऍडिंग इक्वेशन 1 and 2 करा. म्हणजे काय मिळेल आपल्याला? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3, प्लस ऍड केलेला आहे, प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल, एक्स प्लस एक्स 2x इज इक्वल टू 8.
म्हणजे एक्स आपल्याला किती मिळाला 8/2 एक्स इज इक्वल टू 4 बरोबर. ही आपली व्हॅल्यू झाली एक्सची. आता सेम ही व्हॅल्यू आपण काय करणार कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करा. म्हणजे इक्वेशन 1 मध्ये करा किंवा इक्वेशन 2 मध्ये करा. आणि जेव्हा आपण अशी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत असतो त्यावेळी लक्षात ठेवायचं की जे सिंपल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. मग आपण काय करूया, मला वाटतं इक्वेशन 1 थोडंसं सिंपल वाटतं. म्हणजे मायनस वगैरे काही प्रॉब्लेम नाही. मग आपण इथे करूया सबस्टिट्यूट किंवा पुट असं लिहिलं तरी चालेल. पुट एक्स इज इक्वल टू 4 इन इक्वेशन नंबर 1 केला. म्हणजे काय मिळेल बघा 4 प्लस वाय इज इक्वल टू 5 वाय इज इक्वल टू 5 मायनस 4 म्हणजे वाय इज इक्वल टू आपल्याला मिळाला इथे 1. म्हणजे आता ह्या दोन इक्वेशनचे सोल्युशन काय मिळाले आपल्याला एक्स इज इक्वल टू 4 आणि वाय इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ बोथ इक्वेशन्स. अशा टाइपमध्ये इथे फक्त आपल्याला आन्सर कम्प्लीट करायचं आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू 4 अँड y is equal to 1. Therefore, 4, 1 is the solution of both above both equations. किंवा both equations असं लिहिलं तरी चालेल. समजला? अशा टाइपचं आपल्याला आन्सर खाली कम्प्लीट करायचं आहे. हे खाली कम्प्लीट करायला सुद्धा आपल्याला 1 मार्क आहे. त्यामुळे ही एवढ्या स्टेप्स ह्या स्किप करायच्या नाहीत. आन्सर कम्प्लीट करण्याला सुद्धा आपल्याला 1 मार्क असतो. अशा टाइपचे जेव्हा आपण सॉल्व्ह करतो ह्याला आपण म्हणतो एलिमिनेशन मेथड. ओके. आता जर सपोज हे दोन इक्वेशन आपल्याला सबस्टिट्यूट मेथडने सॉल्व्ह करायचे तर ते कसे सॉल्व्ह करायचे ते पण आपण हे दोन इक्वेशननी बघूया. म्हणजे आता बघा जर समजा एक्स प्लस वाय इक्वल टू 5 दिलेलं आहे, एक्स मायनस वाय इक्वल टू 3 हे आपल्याला दोन इक्वेशन ऑलरेडी दिलेले आहेत. मग आता आपण काय करूया कोणतंही एक इक्वेशन घ्यायचं. कोणतंही घ्या. मी घेते पहिलं इक्वेशन हा. ते काय एक्स प्लस वाय इक्वल टू 5 आहे. म्हणजे इथे मी एक्स इज इक्वल टू 5 मायनस वाय करू का? चालेल? चालेल. मग आता ही जी व्हॅल्यू आहे आता इक्वेशन 1 मध्येच नाही पुट करायची हा. जे इक्वेशनला आपण असं फॉर्म मध्ये केलंय ना त्याच इक्वेशन मध्ये व्हॅल्यू कधी पुट नाही करायची. दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करायची. म्हणजे आता आपण कोणत्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट करूया? इक्वेशन नंबर 2 मध्ये करूया. मग इथे लिहायचं सबस्टिट्यूट the value of x is equal to 5 minus y in equation 2 मध्ये पुट करा. ओके. मग आता इक्वेशन 2 मध्ये पुट केलं तर काय मिळेल आपल्याला 5 मायनस वाय मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस वाय मायनस 2y इज इक्वल टू 3 झाला. आता याला इकडे घ्या 5 मायनस 3 इज इक्वल टू मायनस 2y बिकम प्लस 2y. म्हणजे इथे आपल्याला काय मिळतो बघा 2 इज इक्वल टू 2y म्हणजेच 2/2 इज इक्वल टू वाय. वाय इज इक्वल टू 1 आला का बघा. आता हीच सेम व्हॅल्यू आपल्याला जेव्हा आपण इलिमिनेशन मेथडने केली होती तेव्हा हीच व्हॅल्यू आली होती का? येस आली होती. मग आता सेम वाय इज इक्वल टू 1 तुम्ही इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. कुठेही पुट करा किंवा इथे आपण जे सबस्टिट्यूट केले तिथेही पुट केली तरी चालेल. म्हणजे किती येते बघा एक्स इज इक्वल टू 5 मायनस 1 म्हणजे एक्स इज इक्वल टू 4. बघा सेमच व्हॅल्यू आली का? कोणत्याही मेथडने केली तर व्हॅल्यू आपल्याला वेगळी येत नाही, आन्सर वेगळं येत नाही. समजलं? म्हणजे अशा टाइपने आपण सबस्टिट्यूशन मेथड करतो. एलिमिनेशन मेथड आपण मगाशी बघितलेलीच आहे. आता त्याचबरोबर आपण थोडे आपले प्रॅक्टिस सेट मध्येही क्वेश्चन्स बघूया बघा. पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे बाय युजिंग व्हेरिएबल एक्स अँड वाय फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन्स. म्हणजे ते कोणतेही तुम्ही लिनियर इक्वेशन फॉर्म करा काही हरकत नाही. तुमच्या मनाला येतील ते तुम्ही ते लिनियर इक्वेशन्स फॉर्म करू शकता. म्हणजे काही घ्या एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 घ्या आता सांगितल्याप्रमाणे 2x प्लस 3y इज इक्वल टू 14 असे कोणतेही इक्वेशन्स जे एक्स प्लस by इज इक्वल टू सी अशा फॉर्म मध्ये दिसायला हवेत अशा टाइपचे तुम्ही कोणतेही तुमच्या मनाचे 5 इक्वेशन याच्यामध्ये फॉर्म करू शकतात. ओके. आणि ते आपल्याला इथं कंडिशन दिलेली आहे इक्वेशन आपल्याला कशामध्ये हवे लिनियर इक्वेशन आपल्याला हवे टू व्हेरिएबल मध्ये. त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल एक्स आणि वाय जे आपल्याला ऑलरेडी ते दिलेले आहेत तेच व्हेरिएबल इथे यूज करायचे. ओके.
नेक्स्ट आता क्वेश्चन दिलेला आहे बघा. राईट 5 सोल्युशन ऑफ द इक्वेशन्स x प्लस वाय इज इक्वल टू 7. आता ह्याचे 5 सोल्युशन फाइंड आउट करायचे सांगितले. आता ह्याचे 5 सोल्युशन कसे करायचे? आता बघा x प्लस वाय इज इक्वल टू 7 दिलेलं आहे. बरोबर? मग 5 इक्वेशन म्हणजे तुम्ही कोणतेही घ्या. इफ x इज इक्वल टू 1 देन y किती येणार आहे आपला? 1 प्लस वाय इज इक्वल टू 7. म्हणजे y इज इक्वल टू 7 मायनस 1. y इज इक्वल टू आपला झाला 6. म्हणजे याचं सोल्युशन काय मिळाला? 1,6. अशा टाइपचे कोणतेही घ्या. मग आता इफ x इज इक्वल टू 2 देन y किती येईल आपला? 2 प्लस वाय इज इक्वल टू 7. y इज इक्वल टू 7 मायनस 2. y इज इक्वल टू 5. म्हणजे आपल्या ह्याचं सोल्युशन काय झाला? 2,5. अशा टाइपचे कोणतेही तुम्ही 5 व्हॅल्यूज पुट करा एक्सच्या आणि 5 व्हॅल्यू तुम्हाला वायचे मिळतील. तेच तुमचे 5 सोल्युशन ऑफ द इक्वेशन झालं. ओके, अशा टाइपचं हे सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे सेट द फॉलोइंग सॉल्व द फॉलोइंग सेट ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. आता सांगितल्याप्रमाणे सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय? जेव्हा आपण 2 लिनियर इक्वेशन्स 2 व्हेरिएबल मध्ये ऍट अ टाइम कन्सिडर करतो त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथे काही कंडिशन दिलेली नाहीये. एलिमिनेशन मेथड करा किंवा सबस्टिट्यूशन मेथड करा असं काही सांगितलं नाहीये. त्यामुळे तुम्ही कोणत्याही मेथडने ते सॉल्व्ह करू शकता. आणि जर तिथे आपल्याला पर्टिक्युलरली मेन्शन केलं असतं की सॉल्व्ह बाय सबस्टिट्यूशन मेथड तर तिथे सबस्टिट्यूशन मेथडच यूज करायची. जर तिथे मेन्शन केलं असेल की बाय एलिमिनेशन मेथड तर तिथे एलिमिनेशन मेथडच यूज करायची. जर तुम्हाला एलिमिनेशन सांगितलेलं आहे आणि तुम्ही तिथे सबस्टिट्यूशन मेथड यूज केली तर डेफिनेटली आपल्याला मार्क्स मिळत नाहीत. ओके, हे फक्त लक्षात ठेवायचं. आता बघा इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे आपल्याला इथे. एक्स क्वेश्चन नंबर 1 आहे x प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि दुसरा दिलेला आहे 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. आता पहिल्या इक्वेशन आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये बघा. पहिली कंडिशन आपली काय आहे की कोएफिशियंट सेम करायचं. ऍटलिस्ट एका तरी कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट इथे आपल्याला सेम असला पाहिजे. मग बघा आता ह्या 2 इक्वेशन मध्ये एकाही व्हेरिएबलचं कोएफिशियंट सेम नाही आहे. मग आपल्याला पहिला सेम करावा लागणार आहे. याला इक्वेशन मी 1 देते, ह्याला इक्वेशन मी 2 देते. मग काय करूया बघा, मी y सेम करू चालेल? हो की नाही? म्हणजे आपण इक्वेशन 1 ला 5 ने मल्टिप्लाय करूया. मग इथे काय करूया? मल्टिप्लाइंग बाय 5 टू इक्वेशन 1 करा. म्हणजे इक्वेशन काय मिळेल आपल्याला? 5x प्लस 5y इज इक्वल टू 4 इंटू 5 20. याला मी दिले इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 आणि 3 बघा. ह्याच्यामध्ये वायचं कोएफिशियंट आपल्याला सेम आला. आता कोएफिशियंट सेम आल्यानंतर आपण त्याचं साइन कन्सिडर करणार. आता बघा एकाचा प्लस आहे, एकाचा मायनस आहे. जर असे वेगवेगळे साइन असतील, अपोजिट साइन म्हणजे एकाचा प्लस एकाचा मायनस असेल तर आपण काय करणार? ऍड करणार. जर दोघांचे साइन सेम असते तर आपण सबट्रॅक्शन केलं असतं. मग आता इथे आपण काय करूया? देअरफॉर ऍडिंग इक्वेशन 2 and 3 काय मिळेल बघा आपल्याला? 2x मायनस 5y इज इक्वल टू 1 आणि 5x प्लस 5y इज इक्वल टू 20. ऍड करायचं आहे. प्लस 5 मायनस 5 गेट कॅन्सल. 2x प्लस 5x 7x x इज इक्वल टू 21/7 म्हणजे x इथे आपल्याला मिळाला 3. ओके, आता x जर 3 मिळाला तर तुम्ही इक्वेशन जे इझी इक्वेशन निवडायचं याच्यामध्ये. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करून कॅल्क्युलेशन वाढवण्यापेक्षा इझी इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज पुट करा म्हणजे आपल्याला सिंपली आन्सर मिळेल. मग इथे काय करू आपण? सबस्टिट्यूट किंवा पुट असं काही सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. बघा ते इझी आहे ना इक्वेशन, त्याच्यामध्ये पुट करू. म्हणजे 3 प्लस वाय इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 4 मायनस 3, y इज इक्वल टू 1 झाला. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळाला? 3,1 इज द सोल्युशन ऑफ अबोव बोथ इक्वेशन्स असं कंप्लीट करायचं आणि हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. समजलं? आता जर समजा हेच इक्वेशन आपल्याला एलिमिनेशन मेथड एलिमिनेशन झाले
सबस्टिट्यूशन मेथडने करायचे असेल तर आपण काय केलं असतं एक्सला आपण कधी वायच्या टर्म मध्ये घेतला असता आणि ती एक्सची व्हॅल्यू आपण दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट केली असती. ओके, आता ती पण एक मेथड बघूया. कोणत्याही मेथडने केलं तरीही चालतं. आता आपण एलिमिनेशन सबस्टिट्यूशन मेथड बघूया. ही एलिमिनेशन मेथड झाली. आता सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपण काय करणार एक्स इज इक्वल टू 4 मायनस वाय झाला. बरोबर. मग एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करायची. जे इक्वेशन आपण फॉर्म केले त्याला सोडून दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करायची. मग काय करू इथे सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू 4 मायनस वाय इन इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. एक्सच्या ठिकाणी आपण काय करू 4 मायनस वाय मायनस 5y इज इक्वल टू 1. आता इथे 2 आज सगळीकडे मल्टिप्लाय करेल म्हणजे 2 इंटू 4 8 मायनस 2y मायनस 5y इज इक्वल टू 1. 8 मायनस 7y इज इक्वल टू 1 म्हणजे 8 इकडे आला मायनस 1 मायनस 7 बिकम +7. जेव्हा आपली पोझिशन चेंज करतो तो एका साईडवरून दुसऱ्या साईडला जेव्हा तो जातो तेव्हा प्लसचा मायनस होतो मायनसचा प्लस होतो. आता इथे -7चा इकडे +7y झाला आणि 1चा -1 झाला. म्हणजे 8 - 1 7 इज इक्वल टू 7y म्हणजे y आपल्याला 7/7 y इज इक्वल टू आपल्याला मिळाला इथे y इज इक्वल टू आपल्याला मिळाला 7/7 म्हणजे y मिळाला आपल्याला इथे 1. आता सेम y ची व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करा म्हणजे आपल्याला y किती मिळेल x इज इक्वल टू 4 मायनस 1 म्हणजे x इज इक्वल टू 3 मिळाला. बघा मगाशी आपल्याला हेच आन्सर आले होते का हेच आन्सर आले होते का मगाशी आले म्हणजे देअरफॉर 3 - 1 इज द सोल्युशन ऑफ बोथ इक्वेशन. हे खाली लिहिणं गरजेचं आहे. सोल्युशन ऑफ बोथ इक्वेशन्स. ओके समजला. अशा पद्धतीने ही सबस्टिट्यूशन मेथड झाली. ह्याच्या आधी आपण जी घेतली होती त्याला आपण म्हणतो एलिमिनेशन मेथड. ओके आता ह्याच्यानंतरच आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करूया म्हणजे थोडेसे वेगळे आहेत ते करू. सेकंड क्वेश्चन तर फार इझी आहे. डायरेक्ट तुम्ही याला दोन्ही इक्वेशनला ऍड करू शकता. y तुमचा कॅन्सल होईल x ची व्हॅल्यू मिळेल आणि x ची जी व्हॅल्यू मिळाली ती परत कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करा म्हणजे तुम्हाला y मिळेल. ठीक आहे अशा पद्धतीचा क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 3 घेऊया आपण. काय दिलाय बघा इक्वेशन 3x - 5y इज इक्वल टू 16. ह्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1 आणि x - 3y इज इक्वल टू दिलेला आहे 8. ह्याला दिला मी इक्वेशन नंबर 2. आता हाही मगासारखाच आहे. आता ह्या केसमध्ये बघा आपली सगळ्यात आधीची कंडिशन काय असते कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम असला पाहिजे. मग आता इथे पण सेमच आहे कोणत्या दोन्हीपैकी एकाही व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम नाही. मग पहिला आपण कोइफिशियंट सेम करूया. मग इझी मेथड पहिला आपण चूज करायची हा. आता बघा पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट 3 आहे y चा 5 आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट 1 आहे आणि y चा 3 आहे. मग जर मी y सेम करायचं म्हटलं तर मला दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर. मग अजून इझी मेथड बघू आपण. जर मी एक्स बघा दोघांचा एक्स जर सेम करायचा असेल तर फक्त इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर चालेल का म्हणजे आपल्याला एक्स सेम येईल का येईल. मग आपण काय करूया देअरफॉर मल्टिप्लाइंग बाय मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन 2 करूया म्हणजे आपल्याला काय होईल इक्वेशन नंबर जो 2 आहे त्याच्यामध्ये एक्सचा व्हेरिएबल आपल्याला सेम करता येईल इक्वेशन 1 सोबत. म्हणजे मिळाला 3x - 3 × 3y 9y 8 × 3 किती झाला आपला 24. ह्याला दिला मी इक्वेशन नंबर 3 दिला. ओके आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये 3 मध्ये बघा एक्सचा कोइफिशियंट तर सेम आलेला आहे. पण आता एक्सचा कोइफिशियंट जो आपला सेम आला त्याचबरोबर दोघांचा जो साइन आहे तेही सेमच आहे. मग जेव्हा दोघांचा साइन सेम असेल तर आपण ऍड करू शकतो का नाही. जर ऍड केलं तर आपलं ते ऍडिशन होत जाणार ना वाढत जाणार. आपल्याला तर कॅन्सल करायचं आहे तर आपण काय करूया ह्याला सबट्रॅक्शन करूया. देअरफॉर सबट्रॅक्टिंग इक्वेशन
1 फ्रॉम 3. आता बघा ह्याच्यामधला खूप महत्वाचा 1 फ्रॉम 3 म्हणजे 3 मधून पहिल्या इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. फ्रॉम नंतरचा जो नंबर असतो ना ते इक्वेशन आधी आपण लिहिणार. म्हणजे 3x मायनस 9y इज इक्वल टू 24 हे आधी आलंच पाहिजे. आणि ते 1 अँड 3 असं करायचं नाही. जसं आपण ऍडिंगला करतो. ऍडिंग इक्वेशन 1 अँड 3 असं लिहितो ना तसं ह्याच्यामध्ये लिहायचं नाही. ह्याच्यामध्ये 1 फ्रॉम 3 किंवा 3 फ्रॉम 1 हेच लक्षात ठेवायचं. ह्याचा मिनिंग काय असतो पहिल्या इक्वेशनला आपण तिसऱ्यामधून मायनस करतो आणि जो लास्टचा फ्रॉम नंतरचा जो इक्वेशन आहे ते सर्वात आधी लिहायचं एवढं लक्षात ठेवा. मग आता पहिलं इक्वेशन आपलं काय आहे 3x मायनस 5y इज इक्वल टू 16. आता सबट्रॅक्शन असल्यामुळे सर्व साईन चेंज करणं. आता ह्याचा प्लस आहे ह्याला मायनस झाला, हा मायनस आहे ते प्लस झाला आणि ते प्लस आहे हा झाला इथे मायनस. काही साईन आहे म्हणजे प्लस असतो. प्लस 3x मायनस 3x गेट कॅन्सल. 9y प्लस 5y. आता आपण जे नवीन आहे ना ते कन्सिडर करायचे. -9 प्लस 4 प्लस 5 मायनस 4y 24 मायनस 16 8 म्हणजेच -4y इज इक्वल टू आपल्याला 8 मिळाला. देअरफॉर y इज इक्वल टू -8 अपॉन 4 y इज इक्वल टू झाला आपला -2. आता y ची व्हॅल्यू मिळाली. सेम y ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन नंबर 1 किंवा 2 मध्ये पुट करा. म्हणजे आपल्याला इथे x ची व्हॅल्यू मिळेल. मला वाटतं सोपं इक्वेशन थोडं 2 आहे. मग इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. सबस्टिट्यूट y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. म्हणजे काय येईल बघा x मायनस 3 इंटू -2 इज इक्वल टू 8. x प्लस 6 इज इक्वल टू 8. x इज इक्वल टू 8 मायनस 6. x इज इक्वल टू 2 झाला. म्हणजे त्याचा आन्सर काय मिळाला आपल्याला पहिला x लिहिणार आणि नंतर y ची व्हॅल्यू लिहायची. अशा ब्रॅकेटमध्ये पहिला x ची व्हॅल्यू असते नंतर y ची. 2 मायनस 2 इज द सोल्युशन ऑफ above इक्वेशन. मी इथे लिहायचं -2 इज द सोल्युशन ऑफ above इक्वेशन. इज द सोल्युशन ऑफ above both इक्वेशन्स असं कम्प्लीट करायचं. अशा टाइपचे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. त्यानंतरच आपण क्वेश्चन नंबर 4 एक घेऊया. आता 4 मध्ये बघा 4 मध्ये काय करणार आपण 4 काय आहे आपला 2x मायनस x इज इक्वल टू 0 याला करा इक्वेशन नंबर 1 आणि इथे दिलेलं आहे 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. मग आता आपण आधी काय करूया ना त्याला x प्लस y च्या फॉर्म मध्ये घेऊ म्हणजे -2x प्लस 2y इज इक्वल टू 0 असं करू म्हणजे इक्वेशन नंबर 1 झाला. त्यानंतर 10x प्लस 15y इज इक्वल टू 105 ह्याला दिला आपण इक्वेशन नंबर 2 दिला बरोबर. आता सेम मग सारखंच की एक्स किंवा वाय दोघांपैकी कोणाचं तरी एकाचं कोएफिशियंट सेम आला पाहिजे. मग आता ह्या केसमध्ये आपण एक्सचा कोएफिशियंट सेम करणं खूप इझी आहे आपल्याला कारण एक्सचा इथे काही नाही तर फक्त 1च आहे. 1 असेल तर 10 नी फक्त मल्टिप्लाय करा म्हणजे आपल्याला एक्सचा कोएफिशियंट सेम होऊन जाईल. म्हणजे इथे लिहू आपण मल्टिप्लाइंग बाय 10 टू इक्वेशन नंबर 1 म्हणजे काय म्हणतो का -10x प्लस 20y इज इक्वल टू 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग 0. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2 आणि 3 मध्ये एक्सचा कोएफिशियंट सेम आलेला आहे त्याचबरोबर अपोजिट साईनही आहेत म्हणजे याला आपण डायरेक्ट काय काय करू शकतो आपण डायरेक्ट ह्याला ऍड करू शकतो. मग इथे लिहा देअरफॉर ऍडिंग इक्वेशन 2 and 3
म्हणजे काय होईल बघा, 10x प्लस 15y इज इक्वल टू 105 अपॉन सॉरी मायनस 10x प्लस 20y इज इक्वल टू 0. ऍड आहे, साइन कोणाचाही चेंज होणार नाही. प्लस 10x मायनस 10x कॅन्सल, 35y इज इक्वल टू 105. जो y आपल्याला मिळेल 105 अपॉन 35. 35 म्हणजे 35 3 जा y आपल्याला मिळाला 3. आता y ची व्हॅल्यू तुम्ही पुट करा, इक्वेशन नंबर कोणत्याही मध्ये पुट करा. 1 करा, 2 करा, 1 मध्ये करूया. देअरफॉर पुट किंवा सबस्टिट्यूट लिहिलं तरी चालेल. इक्वेशन 1 म्हणजे काय मिळाला, मायनस एक्स प्लस 2 इंटू 3 इज इक्वल टू 0. मायनस एक्स इज इक्वल टू, आता 2 इंटू 3 6 आहे ना, अपोजिट साईडला जाणार असेल तर तो मायनस होणार. ह्या छोट्या छोट्या मिस्टेकच फक्त ह्या इक्वेशन सॉल्व्ह करण्यामध्ये होतात आणि हे नेहमीच तुम्ही करता. त्याच्यामुळं ह्या फक्त छोटे छोटे मिस्टेक्स करायच्या नाहीत. मायनस मायनस गेट कॅन्सल, एक्स इज इक्वल टू 6. म्हणजे जेव्हा एक्स 6 आहे आणि y इज इक्वल टू 3 इज द सोल्युशन ऑफ बोथ इक्वेशन्स. खाली आन्सर कम्प्लीट करायचा आहे. ओके, समजलं? अशा टाईपचेच आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता बघा, फिफ्थ क्वेश्चन सांगते. फिफ्थ क्वेश्चन काय दिलेलं आहे, 2x मायनस 7y इज इक्वल टू 7, 3x प्लस y इज इक्वल टू 22. आता अशा प्रकारचेच आपल्याला फक्त एक कोइफिशियंट सेम करायचं आहे. आता फिफ्थ सॉरी हा कोणता, सिक्स क्वेश्चन आहे ना. सिक्स क्वेश्चन मध्ये आपल्याला y सेम करणं इझी जाईल, कारण इकडे -7 आहे आणि इकडे +7 दिलेला आहे. मग सेकंड इक्वेशन आपण 7 ने मल्टिप्लाय करा आणि सेम अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, आता क्वेश्चन नंबर फिफ्थ ही सेम तसाच आहे. 2x प्लस 3y इज इक्वल टू 4, सॉरी प्लस 4 आहे, त्याला फक्त आपण काय करणार, जी कॉन्स्टंट टर्म आहे ती अपोजिट साईडला घेऊन जाणार. म्हणजे 2x प्लस 3y इज इक्वल टू -4 इथे होणार आहे आणि x मायनस 5 इज इक्वल टू 11 आहे. मग इथे x तुम्ही सेम करू शकता आणि दोन्ही इक्वेशनला तुम्ही सबट्रॅक्ट करा. ओके, आणि अशा पद्धतीने हे आपले नॉर्मल इक्वेशन एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करता येतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणताही इक्वेशन तुम्ही त्याच पद्धतीने सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करू शकता. ओके, तर आता ह्या चॅप्टर मधला अजून एक महत्वाचा आपला पार्ट असतो की जिथे आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात. इनफॅक्ट 10th मध्ये सुद्धा बऱ्याच मुलांना तिथेच प्रॉब्लेम्स येतात. तो प्रॉब्लेम आहे आपला वर्ड्स प्रॉब्लेम. आता वर्ड्स प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट काय असतो की इक्वेशन कशी बनवायचे, इथूनच आपली सुरुवात होते. इक्वेशन एकदा बनलं की आपल्याला सॉल्व्ह करता येतं, पण ते इक्वेशन बनवायचीच कसे, हा सगळ्यात मोठा वर्ड प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम असतो. आणि मोस्टली जे आपल्याला बोर्डमध्ये पण विचारले जातात हे, म्हणजे आपले 4 मार्क्ससाठी किंवा क्वेश्चन 4, 5 मध्ये जे विचारले जाणारे क्वेश्चन्स असतात लिनियर मधले, ते वर्ड्स प्रॉब्लेमच असतात. मग त्यामुळे आपण क्लास 9 पासूनच वर्ड प्रॉब्लेम फ्रेम कसे करायचे हे जर शिकायला गेलो तर 10th मध्ये तुम्ही एकदम परफेक्टच होणार. ठीक आहे, तर त्यामुळे आता आपण याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम पण बघूया. आपल्या प्रॅक्टिस सेट मधलेच क्वेश्चन घेऊ. बघा काय दिलेलं आहे. In an envelope, there are some 5 rupees notes and some 10 rupees notes. Total amount of these notes together is 350 rupees. Number of 5 rupees notes are less by 10 than the number of 10 rupees notes. Then find the number of 5 rupees notes and 10 rupees notes. म्हणजे बघा, एका एनव्हलप मध्ये काय आहे, काही अमाऊंट, काही ज्या नंबर ऑफ नोट्स आहेत ते 5 रुपीचे आहेत आणि काही ज्या नोट्स आहेत, नंबर ऑफ नोट्स त्या 10 रुपीजच्या आहेत. आणि ह्या दोघांना जर एकत्र केलं तर टोटल तिथे 350 रुपीज होतात. बघा, 350 रुपीज होतात, बरोबर. पण अजून एक कंडिशन आहे, जेव्हा कधीही लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायला दिले असतात ना, तिथे 2 कंडिशन असतात, एवढं लक्षात ठेवायचं. 2 ते 3 कंडिशन्स असतात. ओके, आता 3 कंडिशन्स असतात. आता बघा, याच्यामध्ये ही नोट्स आली, त्यानंतर टोटल अमाऊंट आणि तिसरी कंडिशन. ओके, अशा टाईपची 3 कंडिशन असतात. आता सांगितले, number of 5 rupees notes are less by 10 than the number of 10 rupees notes. ही आहे ती सेकंड कंडिशन. आता पहिला आपल्या कंडिशन नुसार आपण काय करू, इथे लेट नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स बी एक्स करूया. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स बी एक्स करा, बी एक्स. आणि नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स बी आपण वाय करूया.
बी वाय केला, इथेपर्यंत झाला. ही आपले आहे पहिलं. आता सेकंड काय सांगितलेलं आहे आपल्याला, टोटल अमाऊंट ऑफ दिस नोट्स, दोघांची ऍडिशन आपल्याला किती आहे, 350 आहे. अकॉर्डिंग टू द कंडिशन. कंडिशन काय आहे, किंवा अकॉर्डिंग टू द क्वेश्चन काय दिलं तरी चालेल. अकॉर्डिंग टू कंडिशन किंवा अकॉर्डिंग टू क्वेश्चन तुमच्या पद्धतीने लिहा, चालतं. कंडिशन काय आहे, 5 रुपयाची नोट आहे ना, 5 इंटू हे प्लस 5y इज इक्वल टू आपला किती येणार इथे, 350 येणार. ओके. सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेझर, म्हणजे नंबर किती आहेत, एक्स आहेत, बरोबर. म्हणजे 5 रुपयाच्या नोट ज्या आहेत त्या 10 रुपयाच्या नोट्स पेक्षा 10 कमी आहेत. म्हणजेच y इज इक्वल टू, आता y कोण आहे, 10 रुपयाच्या नोट्स आहेत, बरोबर. x मायनस 10 केला तर दोन इक्वल येतील का बघा, येतील, येतील. मग आता इक्वेशन ह्याला करू आपण 1, ह्याला करू आपण 2. आता तुम्ही ह्याला डायरेक्ट सबस्टिट्यूशन मेथडनेही सॉल्व्ह करू शकता, किंवा परत एक्सला इकडे घ्या आणि दोघांना परत ऍड, ह्याला फायनी मल्टिप्लाय करा, मग ऍड करा, असं काय केलं तरीही चालतं. मग काय करूया बघा, डायरेक्ट सबस्टिट्यूशन मेथड यूज करूया का आपण इथे, सॉरी इथे 10y आहे ना, 5x प्लस 10y इज इक्वल टू 350 आहे. हा, म्हणजे आता काय करू आपण, डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करूया, सबस्टिट्यूट y इज इक्वल टू x मायनस 10 इन इक्वेशन 1 करा. म्हणजे काय येतं बघा, 5x प्लस 10 इंटू x मायनस 10 इज इक्वल टू 350 करा. म्हणजे किती येतं बघा, 5x प्लस 10x मायनस 100 इज इक्वल टू 350. बघा ना, 10 इंटू 10 मायनस 100 झाला. ह्या दोघांची ऍडिशन 15x मायनस 100 बिकम प्लस 100 झाला. म्हणजे x इज इक्वल टू 450 डिवायडेड बाय 50 झाला. x किती मिळाला आपल्याला, 30 मिळाले का बघा, एक्सच्या नोट्स म्हणजे 5 रुपयाचे नोट्स किती आहेत, 30 आहेत. ओके. तर दुसरं क्वेश्चन आता y फाइंड आउट करूया. मग y याच्यामध्येच पुट करा, x इज इक्वल सबस्टिट्यूट किंवा पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. हा, म्हणजे किती येतं बघा, y इज इक्वल टू 30 मायनस 10 म्हणजे y 20 झाला. म्हणजे y 10 रुपयाचे नोट्स आपल्याकडे किती आहे, 20 नोट्स आहेत. आणि ओके, म्हणजे आपल्याकडं 10 रुपयाच्या नोट्स किती आहेत, 20 आहेत. आणि 5 रुपयाच्या ज्या नोट्स आहेत त्या 30 आहेत. मग आता हे कसं आपण कन्सिडर करणार, की हे जे नंबर्स आहेत ते 5 आणि 10 रुपयाच्या नोट्स आहेत, हे कसं म्हणजे आन्सर आपण काढलेलं आन्सर हे तेच आहे, हे कसं आपण बघणार, व्हेरीफाय कसं करणार. मग बघा आता ह्याच्यामध्ये आपण पुट करून बघूया. 5 मल्टिप्लाय बाय 30 150, 10 मल्टिप्लाय बाय 20 100 झाला. मग 150 प्लस सॉरी 200 झाला. 10 मल्टिप्लाय बाय 20 200, 150 प्लस 200 350. म्हणजे आपला आन्सर काय आहे, करेक्ट आहे. ओके. तर आता बघा ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की एवढं आन्सर कम्प्लीट नाही करायचं. जे आपला आन्सर आहे, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स इज इक्वल टू 30 अँड नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स इज इक्वल टू 20, हे खाली आन्सर कम्प्लीटच करायचं. ओके. त्यानंतरच आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय बघा, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 1 लेस than the twice of its numerator. If 1 is added to the numerator, one is added to the numerator and denominator respectively, the ratio of the numerator is to denominator is 3:5. आता हा न्यूमरेटर आणि फ्रॅक्शन वाला क्वेश्चन, न्यूमरेटर डिनॉमिनेटर वाले क्वेश्चन 100% करून जायचे, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, ह्या टाईपचे क्वेश्चन आपल्याला एक्झामलाही विचारले जातात. आता बघा, कधीही फ्रॅक्शन असा क्वेश्चन आला तर डोक्यात एवढंच ठेवायचं
लेट द फ्रॅक्शन बी एक्स अपॉन वाय. ही हे कन्सेप्ट लक्षातच ठेवायची. फक्त फ्रॅक्शन दिसला की डोक्यात आलं पाहिजे आपल्याला ठेवायचं एक्स अपॉन वाय. समजलं? आणि मग बाकीचं पुढचं नंतर. मग बघा, पहिला आपण काय करू इथे, लेट द फ्रॅक्शन बी एक्स अपॉन वाय. हे लक्षातच ठेवायचं. आता डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन कोण आहे? डिनॉमिनेटर ते वाय आहे. तो काय आहे? 1 लेस दॅन ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर. म्हणजे त्या न्यूमरेटर पेक्षा एकनीच फक्त लहान आहे. म्हणजे वाय -1 इज इक्वल टू 2x येणार का बघा? 1 लेस दॅन सॉरी y इज इक्वल टू 2x - 1 येणार का? म्हणजे y डिनॉमिनेटर फ्रॅक्शन 1 लेस दॅन ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर. म्हणजे बघा, जर तुमचा x इथे 5 आहे तर तुमचा y इथे किती असणार आहे? 9 असणार आहे. कसा? ह्याच्या डबल -1 1 लेस दॅन ऑफ इट्स डबल 10 - 1 9. समजला? अशा टाईपचं इथे ह्याला फ्रेम करता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या इथं काय दिलंय बघा, y इज इक्वल टू 2x - 1 ही इथे पहिली कंडिशन झाली. मग ह्याला आपण x आणि y च्या फॉर्म मध्ये करा. ह्याला इकडे घेऊन गेलं तरी चालेल. म्हणजे 2x - y इज इक्वल टू हा 1 ला इकडे घेऊ +1 ही झाली आपली इक्वेशन नंबर 1 झाली. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे? इफ 1 इज ऍडेड टू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिस्पेक्टिव्हली. आता आपण फ्रॅक्शन कोणता कन्सिडर केलेला आहे? हा वाला, हा एक्स अपॉन वाय. त्याच्यामध्येच ऍड करायचं, ह्याच्यामध्ये नाही काय ऍड करणार. समजलं का? जो आपण ओरिजिनल फ्रॅक्शन कन्सिडर केलेला त्याच्यामध्येच ऍड करायचा. इफ 1 इज ऍडेड टू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, इथे अकॉर्डिंग टू कंडिशन वगैरे लिहायचं. हा म्हणजे काय मिळेल? एक्स प्लस वाय अरे एक्स प्लस 1 अपॉन y प्लस 1 इज इक्वल टू 3 अपॉन 5. मग आता इकडे क्रॉस मल्टिप्लाय करा. एक्स प्लस 1 मल्टिप्लाय बाय 3 इज सॉरी 5 इज इक्वल टू 3 इंटू y प्लस 1 म्हणजे याला 5x प्लस 5 इज इक्वल टू 3y प्लस 3 झाला. हा सॉल्व करा. एक्स आणि वायच्या टर्म एका साईडला येऊ द्या आणि बाकीच्या सगळ्या टर्म्स दुसऱ्या साईडला. मग आता इकडे +3y आहे, अपोजिट साईडला आला तर -3y आणि +5 अपोजिट साईडला गेला तर -5. का? कारण जेव्हा त्याची साईड चेंज होते तेव्हा साइन विल बी चेंज. मग 5x - 3y इज इक्वल टू -2. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आपल्याकडे आहे 2x - y इज इक्वल टू 1 आणि इक्वेशन 2 मिळाला. मग आता दोघांना आपल्याला काय करावं लागेल? सिम्प्लिफाय करावं लागेल. जर एलिमिनेशन मेथडने करायचं असेल तर इक्वेशन 1 ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करूया, ते इझी पडेल. म्हणजे वाय वाय सेम होईल. मग इथे काय करू आपण? देअरफॉर मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन 1 करूया. हा म्हणजे आपल्याला वायचा कोएफिशियंट सेम करता येईल. म्हणजे हा झाला 6x मायनस 3y इज इक्वल टू 3. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता बघा, इक्वेशन 2 आणि 3 मध्ये आपल्याला y सेम मिळालेला आहे, बट दोघांचंही साइन प्लस मध्ये आहे. मग दोघांचं साइन प्लस मध्ये असेल तर आपल्याला काय करावं लागेल? डेफिनेटली सबट्रॅक्शन करावं लागेल. म्हणजे साइन आपले चेंज होतील. इथे लिहिणार आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. आता फ्रॉम नंतरचं जे इक्वेशन आहे त्याला आधी आपण लिहिणार. म्हणजे 6x - 3y इज इक्वल टू 3 आणि 5x - 3y इज इक्वल टू -2. सबट्रॅक्शन असल्यामुळे साइन आपल्याला चेंज करणार इथे. म्हणजे इथे प्लस बिकम मायनस, मायनस बिकम प्लस, मायनस बिकम प्लस. प्लस 3x - 3x कॅन्सल, 6x - 5x x 3 + 2 5. म्हणजे x आपल्याला इथे मिळाला 5. आता अगेन सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर 1. बघा काय मिळतो आपल्याला. इथे पुट करा, इथे मी तेवढं लिहिते.
y इज इक्वल टू 2 इंटू 5 -1 म्हणजे 10 - 1 y इज इक्वल टू आपल्याला इथे मिळाला 9 म्हणजे आपलं ओरिजिनल फ्रॅक्शन काय असणार आहे 5/9 समजलं. फाइंड द फ्रॅक्शन सांगितलेलं आहे मग तिथे आपण काय लिहिणार देअरफॉर फ्रॅक्शन इज इक्वल टू 5/9 अशा टाइप मधले की आपल्याला वर्ड्स प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करायचे आहेत. 9th मध्ये जेवढं होता होईल तेवढं वर्ड्स प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करायला शिकायचंच. ओके कारण 10th मध्ये आपल्याला हेच खूप एक्सपान्शन आहे. युजली आपण नॉर्मली वर्ड लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. ते आपल्याला सॉल्व्ह करायला इझी पण वाटतात. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला सुरू होतो की ह्याचे इक्वेशन्स कसे बनवायचे. ओके समजलं तुम्हाला सर्वांना इक्वेशन कसे बनवायचे. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण याचे रिमेनिंग वर्ड्स प्रॉब्लेम कम्प्लीट करूया. ओके